आपण या ठिकाणी पाहतोय। आज आमचा देवचा संघ किंवा आपल्या खेड्यापाड्यातील संघ या ठिकाणी सहभागी होत आहेत, आपल्या खेळाचं प्रदर्शन करतायत। आणि नेमकं मी या ठिकाणी आल्यानंतर दुसरा माझा जीवलग मित्र रुपेश भाई याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय आणि तो देता या ठिकाणी मंचकावर आम्हाला पुन्हा एकदा सोबत राहायला या ठिकाणी मिळते संधी आपण या ठिकाणी आयोजकांनी उपलब्ध केली, त्याबद्दल संपूर्णच एकंदरीत सर्व खेळाडूंना या स्पर्धेला आणि माननीय श्री देवन कोळी साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय शिवराय। थँक्यू। मान्यवरांचा या ठिकाणी आभार व्यक्त करूया आणि मैदानाच्या आतमध्ये लढत पाहायला मिळेल। गावदेवी सोनखारच्या विरोधात असेल आदरणीय दत्ता कांबळे साहेबांचा शिवशंभो पाटणेश्वर। द गेम इज ऑन। ऐकूया आवाज मानस मनोरे यांना आपण। शुक्रिया परमेश जी बाडल सर। डाउन द लेग अंपायर बताएंगे इट इज वाइट बॉल। पहले राउंड की तीसरी मैच मैदान के अंदर आपको देखने को मिलेगी। तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत। बहुजन वंचित आघाड़ी ट्रॉफी 2024 की टूर्नामेंट में आपका अपना मानस मनोरे सभी का दिल खोल के स्वागत करूंगा। अपील जोरदार यहां से की गई है, चढ़ में डाली गई गेंद, यॉर्कर लैंड, परफेक्ट यॉर्कर, डिस्ट्रॉइंग डिलीवरी जिसे मैं कहता हूं उसका इस्तेमाल किया यहाँ पे गेंदबाज आदित्य। गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाजी की भागदौड़ संभाल रही है रवित और जयेश। ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी है टीम पाटनेश्वर की तरफ से। हमारे हेमंत दादा पाटिल साहब इस मंच के ऊपर आए हैं। समाज के लिए हमेशा 24 घंटे जिनका दरवाजा खुला रहता है और समाज के लिए हमेशा तत्पर रहने वाले, वाशी विभाग में समाज के लिए अच्छी कामें करने वाले हमारे हेमंत दादा पाटिल साहब एक समाज सेवक यहाँ पे हमारे मंच के ऊपर है, उनका भी हम स्वागत करेंगे। पंच काय ये देखिए, ये भी गेंद जाएगी डाउन द लेग। दिशा इन गेंदबाजी अब मैदान के अंदर की जा रही है। लाइन एंड लेंथ की कंसिस्टेंसी को आपको मेंटेन करना मैदान पर जरूरी है। नक्कीच मानस जो गोलंदाज सध्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतो आदित्य पाटील यांचे वडील देखील तितकेच उत्कृष्ट गोलंदाज राहिलेत, ज्या अर्थी वादल सोनखार संघासाठी त्यांची गोलंदाजी आपण पाहिले। यावेळेस आपण पहा इन स्विंग जसप्रीत बुमराह ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो ना त्याच ऍक्शन मध्ये खरतर चेंडू बॅटला ब्रश झाला आणि विकेटच्या पाठीमागे खूप चांगला झेल पकडला। हमारी उनकी सोनकार की टीम मैदान के अंदर खेल रही है। बहुत सारी यादों को उजाला अब यहाँ पे दिया जाएगा। पाटनेश्वर भी आपकी है, बिल्कुल होनी भी चाहिए, दोनों ही टीमें आपकी है, लेकिन सोनकार की बहुत सारी यादें जिनको हम जरूर यहाँ पे अब बताना चाहेंगे। सोनकार गांव उतना बड़ा फिलहाल गांव नहीं है, लेकिन क्रिकेट कैसा चलता है आपके गांव में, आज क्या बताएंगे आप? नक्कीच ज्या अर्थी आम्ही उल्लेख केला की वादल सोनखार या नावाने खरं तर टीम आपल्याला पाहायला मिळायची। 90चं दशक विनायक सोनखार देखील तितकेच ताकदीचा संघ त्यावेळी असायचा आणि खास करून कार्यपाठ विभागात, वाशी विभागात मोस्टली क्रिकेट खेळलं जायचं आणि अप्रतिम गोलंदाज खरं तर सोनखार संघामध्ये राहिलेत। जी बिल्कुल सही फरमाया आपने, क्योंकि आप वहां से बचपन में पले बड़े, आपका वो गांव है और आपको बहुत सारी यादें बताए जिनका जिक्र हम करेंगे। मैच जैसे जैसे आगे जाएगा, रोमांच जैसे जैसे बढ़ेगा, वैसे कई यादों को ताजा आज यहाँ पे अब जरूर किया जाएगा। लेकिन युवा खिलाड़ियों के बारे में आज आप क्या बताएंगे? आपके गांव के जो मैदान के अंदर खेल रही है, लेकिन जो मैदान के बाहर प्रैक्टिस करते, ये कमाल का स्ट्रोक खेला, दो खिलाड़ियों के बीच थी दरार, गेंद हो गई फरार, बल्लेबाज का वार, असरदार आएगा चार।
पाहतो एक्स्ट्रा स्विंग मिळतोय, परंतु स्विंगला कंट्रोल करायला लागेल आदित्य पाटीलला. तुम्हाला गुडलँड स्पॉटच्या एरियामध्ये चेंडूला हिट करणं गरजेचं आहे. और उसका एक बात ये भी हो सकती है कि हवा का दिशा जो गेंद को मोड़ती है, ये भी एक फैक्टर होता है मैदान के अंदर. डॉट डिलीवरी आपको यहां से नजर आएगी और इसी डॉट गेंद के साथ P1 की पहली ओवर का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या बनी है टीम पाटनेश्वर की. पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद 1 विकेट के नुकसान पर 8 रन. यस, थँक्यू. खरं तर मंचकावर सन्माननीय आदरणीय हेमंत दादा पाटील यांची उपस्थिती आपण पाहतोय. मी विनंती करेल आमचे लाडके आयोजक देवेंद्र जी कोहली साहेबांना की आपण दादांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खारेपाट विभागामध्ये खरं तर पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे आणि त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वाशी येथील जगदंबा मातेच्या मंदिराच्या आवारात खरं तर ज्यांनी एक चळवळ सुरू केली, सत्याग्रह सुरू केला आणि आपल्या खारेपाट विभागातील लोकांसाठी मुबलक पाणी मिळावं यासाठी खरं तर दादा नेहमीच कार्यशील राहिलेत. मंचकावर आपण पाहतोय सन्माननीय हेमंतजी पाटील साहेब यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन दादांचा सन्मान. तदनंतर सन्माननीय अतिथी सुरेश साहेब जोशी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं देखील या ठिकाणी आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. सन्माननीय सुरेश साहेब जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केले जाईल. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी साहेबांचं स्वागत केलं जाते. उत्कृष्ट फटका या ठिकाणी पाहायला निश्चितच मिळाला. चेंडू सीमापार गेलाय. रन्स 4 निश्चित मिळतील. अजिंक्य गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए आए. 12 रन मैदान के अंदर बन चुकी है. रन बने 12, लेकिन कौन बजाएगा किसके 12, इसके ऊपर भी तमाम दर्शकों की अब निगाहें होने वाली है. दोपहर का समय, शाम जैसे जैसे नजदीक आएगी दर्शकों की तादाद बढ़ेगी, क्योंकि शुक्रवार का दिन बहुत सारे लोग काम की वजह से दर्शक कम होते हैं. संडे के दिन बहुत ज्यादा पब्लिक होती है इस मैदान के ऊपर. लेकिन चलेंगे अजिंक्य गेंदबाजी मार के ऊपर, राइट आर्म राउंड द विकेट का एंगल, कमाल का स्ट्रोक खेला इस बार शॉर्ट पॉइंट के ऊपर से, डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, मस्तक पे दस्तक देने वाला 4.
कमाल की बैटिंग, कमाल का छीदी का रवित, हुकुम का इक्का, ये चल पड़ा है। इस बार भी बैकफुट पर गए, इस बार भी उड़ा दिया। आउटफील्ड है तेज, खिलाड़ी कर रहे हैं गेंद का पीछा, लेकिन रोकने में मिलेगी कामयाबी। अंतिम लम्हों में गेंद और फील्डर की रेस में जीत हो चुकी है फील्डर की, उन्होंने रोका इस गेंद को। तब तक 2 रन मिलेंगे। दोपहर का समय, गर्मी बहुत ज्यादा है, मैदान की चारों दिशाओं में हीट बहुत बढ़ चुकी है और उसी वजह से खिलाड़ियों में कई बार वो थोड़ी सी थकावट, वो थोड़ी सी परेशानी हमें दिखने को मिलती है। आजकल जैसे गर्मी का सीजन शुरू होता है, नाइट मैच बहुत होते हैं। फुल टॉस ये गेंद थी, अपील यहां से हल्की सी हुई थी, लेकिन अपील को नकारा जाएगा। डॉट गेंद की समाप्ति की जाएगी। दोनों ही टीमें, सोनकार टीम की बात करें, पाटनेश्वर टीम की बात करें, ये बड़ी टूर्नामेंट खेल रही है। 1 लाख रुपयों की ट्रॉफी, यानी दोनों टीमों के लिए ये बिग टूर्नामेंट, ये बड़ा मंच। रन है 26, 2 ओवर के बाद 26 ऑन टोटल। 13 का रन रेट हर ओवर के पीछे मेंटेन किया जा रहा है और 2 ओवर के बाद 26 रन बने टोटल। हाँ, हवा ऐसी आ रही है, आनी चाहिए, हवा आनी चाहिए, क्योंकि माहौल को ठंडा करना भी जरूरी है। लेकिन मैदान पर अपना झंडा गाड़ा है इस खिलाड़ी ने, रवित नामक ये खिलाड़ी। 2 चौवे 1 छक्के को हमने उनकी बल्ले से देखा और निजी उनका योगदान, अगर हम बात करें तो 19 रनों का योगदान उनका मैदान के ऊपर रहा है। साथ ही साथ जागृत उनको अच्छी साथ दे रही है। 4 रनों का योगदान उन्होंने भी अपनी टीम के लिए दिया है। लेकिन कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी में होगा परिवर्तन। जर्सी नंबर 77 आदित्य आएंगे वापस गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए। 5 ओवर का मैच, यानी 1 ओवर को 1 गेंदबाज को 2 ओवर दिए जाएंगे। 26 रन है टोटल के ऊपर। ये देखिए फुल टॉस गेंद, खड़े खड़े लगाया स्ट्रोक, ये गेंद चली है तारा मंडल में। दिन में तारे दिखा देने वाला शॉट, मिलेंगे आधा दर्जन रन। कारण एखादा चुकून जर खाली निसटला तर मग एखादी दुखापत होऊ शकते। सांभाळून शोधा, तिकडे तुम्ही बसलेला आहात, इकडे पण वरती खेळाडू बसलेले आहेत, सांभाळून बसा, स्वतःची काळजी घ्या। कमाल का छेद देगा जागृत, खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है। रवित मार रहे हैं, जागृत ने देखा लोहा गरम है, मार दो हथौड़ा, ये उन्होंने मारा और 6 बटोरे है अपनी टीम के लिए। अब रन संख्या 32 के ऊपर पहुंची जाएगी। एक और दिशाहीन गेंद, खराब गेंदबाजी हो रही है। आदित्य सोनकार का गेंदबाजी का ये तुरुप का इक्का जिन्हें कहा जाता है, लेकिन आज उनका प्रदर्शन थोड़ा सा चिंताजनक हो रहा है। लय एक गेंदबाज को जो मिलनी चाहिए वो उनको मिली नहीं है और परेशानियां बढ़ रही है। ये भी इस बार भी उड़ाया, पाटनेश्वर के तरकश के तीर सारे एक समान। आदित्य को दिखाया फिर एक बार आसमान, ये आया आसमानी छक्का। हाँ देखिए वहां पे जो बाउंड्री रोप ग्रीन पट्टी पर जो बैठे हैं, येलो टी शर्ट, प्लीज वो पट्टी पर मत बैठिए, बाउंड्री लाइन पर, गुजारिश है आपसे, ग्रीन पट्टी पर नहीं बैठना है। चला उठायचं तिथे पहा आमचे आयोजक येतील। ये देखिए कैच का मौका, एक हाथ से लेना चाहते थे, एक हाथ कायरन पोलार्ड बनना चाहते थे, लेकिन हुआ नहीं है। मैदान के अंदर डीप फाइन लेग बाउंड्री पर गेंद को ट्रैवल किया जाएगा।
रन मिलेंगे 2 रन। रनों का समुंदर बनाने की कोशिश, रनों का माउंट एवरेस्ट बनाने की कोशिश, और रन बने हैं परमेश्वर आज इस मैदान के ऊपर 41 रन टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर आपको नजर आएगा। 3 गेंदें हो चुकी है इस ओवर में अभी तक, 3 गेंदों का खेल यहां से अब भी बचा है। तीसरा ओवर स्कोर कार्ड के ऊपर है, 3 ओवर के बाद जरूर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक होगा। बाहर की तरफ निकले, कट कर दिया इस गेंद को, अकलमंदी चलाई, ताकत नहीं नजाकत दिखाई। डीप थर्ड मैन के बाहर 4 रन। बल्लेबाज का गाजा वाजा हो गया, जागृत भाई बिना ताज पहने राजा हो गया। राजाओं वाली ये बल्लेबाजी, क्या कमाल की बैटिंग परफॉर्मेंस को आप देखेंगे मैदान के अंदर। ये देखिए इस बार दुर्भाग्यशाली रहे, इनसाइड एज गेंद जाके टकराई विकेटों के साथ, नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ। ये मैं बोलूंगा एक और बार, दुर्भाग्यशाली विकेट गवाएंगे। ये आएगा छक्का नंबर 2। किया जीत जान के साथ, सबके मुख पर था एक ही नाम, सभी ने कहा था जय श्री राम। वो नाम की गूंज आपको सुनने को जरूर मिली और सुनने को मिलेगी आने वाले समय में भी। विकेट चटकाया है, वापसी की है, आदित्य ने वापसी का रास्ता खोला है। मोमेंटम को शिफ्ट करने का काम यहाँ पे अब किया जाएगा। एक विकेट से बहुत कुछ पलटता है मैदान के अंदर। यहाँ पे इस बार भी जहाँ पे मारना चाहती थी गई नहीं, जाना था जापान पहुंच गई चीन। डीप थर्ड मैन की दिशा से गेंद को ट्रेवल किया जाएगा, खिलाड़ी वहां पर है मौजूद, लेकिन 2 रन लेने का मौका दुक्का यहां से पूरा किया है। पानी की मान बिल्कुल ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदान पर होगा। 3 ओवर के बाद रन संख्या है टीम पाटनेश्वर की 47 रन, 2 विकेटों के नुकसान पर स्कोर कार्ड पर। शिवतेज युवा फाउंडेशन रायगड वाशी व ग्रामस्थ मंडल वाशी ओढांगी सरेबाग यांच्या सौजन्याने संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा संपन्न होणार आहे। दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात खरं तर शिवजयंती साजरी केली जाणार आहे आणि शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे। मग या कार्यक्रमाची एक रूपरेषा तुमच्यापर्यंत सादर करतोय। शिवप्रतिमेचं पूजन, तदनंतर अभिषेक आणि पालखी पूजन केलं जाईल, तदनंतर शिवपुष्पवृष्टी या ठिकाणी होणार आहे, मान्यवरांचा सत्कार, त्याचप्रमाणे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत खरं तर या वेळेत रक्तदान शिबिर आणि तालुक्यातून येणाऱ्या सर्व रॅलींचे स्वागत केले जाईल। दुपारी 3:30 ते 6:30 वाजता शिवविचारांची दिंडी भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न होईल। सायंकाळी 7 ते 7:30 वाजता शिव छत्रपती आरती या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि रात्र 8:30 वाजता किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ सोहळा, तदनंतर
शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर, भाषण, नृत्य आणि नाटिका यांचा बहारदार कार्यक्रम, या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. शिवतेज युवा फाउंडेशन रायगड, वाशी पेन ग्रामस्थ मंडळ, वाशी ओढांगे आणि सरेबाग, उत्कृष्ट खरं तर हे आयोजन आपण पाहणार आहोत. ठिकाण श्री जगदंबा माता मंदिर वाशी पेन येथे खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ये देखिए कमाल का स्ट्रोक मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स इनकी याद दिलाने वाला, फाइन लेग बाउंड्री के बाहर आधा डजन रन देने वाला 6। महेश पाटिल जो जमाई है सोनकार के इस टूर्नामेंट को लाइव वो देख रहे हैं और ढेर सारी शुभकामनाएं अपने टीम के लिए और टूर्नामेंट के लिए। यहाँ पे हमारे महेश साहब इनकी तरफ से आ चुकी है, उनका भी हम दिल खोल के इस टूर्नामेंट में स्वागत करेंगे। मयूर गेंदबाजी मार के ओवर आ चुकी है। चौथा ओवर, पहली गेंद पे कमाल का 6 देगा रवित के बल्ले से। जब तक रवित है तब तक रन संख्या जो है बढ़ाई जाएगी, रन गति पर ब्रेक नहीं लगेगा। 54 रन टीम का टोटल ऑन स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन मनीष को भी अब रवित का साथ निभाना पड़ेगा। साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना, ये कहा जाता है। अब मिलकर बोझ उठाने वाली ये जिम्मेदारी निभानी पड़ेगी। उसी की कोशिश में शॉट खेलना चाहते थे, मिस टाइमिंग हुआ, गेंद हवा में, शॉट फाइन लेग में लपका गया, कैच को पकड़ा है, कैच काम को किया है तमाम। मनीष जाएंगे वापस, पाटनेश्वर को तीसरा बड़ा झटका। विकेट आने के बाद हमारे परमेश्वर इनके चेहरे पर मुस्कान आ चुकी है। डीके भाई देखिए, विकेट आने के बाद इनके चेहरे पर मुस्कान आई है, लेकिन दोनों टीमें उनकी बतौर कमेंटेटर आज वो यहाँ पे है। और जब एक कमेंटेटर होता है उसका सपोर्ट किसी को नहीं होता, ना गांव, ना अपना भाई, ना बहन, ना कोच, वो दोनों पक्ष में निष्पक्ष होता है। नाही माणूस खरं तर आमची जन्मभूमी जरी सोनखार असली तरी कर्मभूमी ही पाटणेश्वर आहे। सध्या मी पाटणेश्वरला स्थायिक आहे, सो दोन्ही टीम्स माझ्याच आहेत। धाव संख्या, स्कोर सांगा एकदा प्लीज। 54 धावा, 54 रन है टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर। ये देखिए इस बार भी किनारा लगा, इस बार भी जाना था वाशी, पहुंच गए काशी। ये गेंद जाएगी, विकेट कीपर करेंगे गेंद का पीछा, सिंगल रन यहां से बटोरा जाएगा। गेंदें हो चुकी है इस ओवर में चार गेंदें हो चुकी है, 2 गेंदों का खेल। यहां से अब भी बचा है 55 रन टीम का टोटल है। यस, थँक्यू मानस। खरं तर या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय आदरणीय हेमंत पाटील साहेब यांची उपस्थिती आपण या स्पर्धेसाठी पाहिले। खरं तर शिवतेज युवा फाउंडेशन रायगड यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित केले गेलेत। ठिकाण श्री जगदंबा माता मंदिर वाशी येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। मग रक्तदान शिबिर असेल, तदनंतर शिव छत्रपतींच्या विचारांचा जागर, भाषण असेल, नृत्य स्पर्धा असतील, अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केले गेले। निश्चितच आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा, त्याच ठिकाणी अशी आमची सर्वांना विनंती असेल। एकूण धाव संख्या स्कोर कार्डवर पुन्हा एकदा सांगूया पाटणेश्वर टीमला।
56 धावा धाव फलकावर, ज्या अर्थी सन्मान्य हेमंत पाटील साहेब म्हणाले की शिवजयंती फक्त डीजेच्या संगीतांवर डान्स करून साजरी करण्यापेक्षा खरं तर शिवछत्रपतींच्या विचारांचा तुम्ही जागर करा आणि खरं तर तेव्हाच खरी तर शिवजयंती साजरी केली जाईल. प्रत्येक घराघरामध्ये लहान मुला जेव्हा जन्माला येतो त्याला मोबाईल देण्यापेक्षा जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला गेला तर तो चांगला घडेल आणि या महाराष्ट्रामध्ये कर्तृत्व कार्य करून दाखवेल. छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिवजयंती आहे ती फक्त डीजेच्या तालावर नाही तर त्यांच्या विचारांचा वारसा, त्यांचे आदर्श, त्यांचे कार्य, त्यांचं कर्तृत्व जाणून घेऊन समजून करून आणि त्यांच्या विचारांना स्वतःमध्ये आत्मसात करून साजरी करायची असते. हाच संदेश हेमंत दादा पाटील यांनी या ठिकाणी दिलेला आहे. गेंदबाजी मार के ऊपर न्यू गेंदबाज आएंगे. अपील जरूर की जा रही है. डॉट गेंद की समाप्ति. सुशील है गेंदबाज. सुशील को काबिल गेंदबाजी मैदान के अंदर करनी पड़ेगी. डेथ ओवर, गेंदबाजों की मौत होने वाला ओवर में जिसे कहता हूं वो डेथ ओवर आपको दिखाई देगा स्कोर कार्ड पर. शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद, बाउंसर, कैच का मौका, लपकी गई है कैच. रवीत की पारी का हुआ एक खात्मा, मिली है सफलता सुशील को. सुशील बने हैं विकेट के काबिल, दिया है झटका. वंचित बहुजन आघाड़ी ट्रॉफी 2024 का ये रोमांच मैदान के अंदर शुरू है. हमारे पेंट तालुका अध्यक्ष देवेंद्र भाई मारुति कोहली साहब और उनके साथ साथ हमें दिखाई देंगे सम्माननीय सुनील भाई प्रहलाद धामणकर साहब जो महासचिव है पेंट तालुका, एक डैशिंग पर्सनैलिटी जिन्हें कहा जाता है. हमारे देवेंद्र भाई कोहली साहब सुबह से हम उनको देख रहे हैं मंच के ऊपर. डाउन द लेग इस बार अंपायर जरूर बताएंगे. प्रवीण आंद्रे सर का इशारा हमारी तरफ आएगा. आईसीसी का ऑफिशियल रूल नंबर 22 में बताएगा कि ये व्हाइट बॉल है. व्हाइट के साथ रन संख्या में होने वाला इजाफा 57 का आंकड़ा टोटल के ऊपर आपको नजर आएगा. आखिरी कुछ गेंदें यहां से अब बची है. प्रहार करना बल्लेबाजों के लिए अनिवार्य होने वाला है मैदान के ऊपर. उसी की कोशिश की जा रही है लेकिन संपर्क नहीं है. विदाउट कनेक्शन नो रिएक्शन. कमाल की गेंदबाजी, तारीफ के काबिल गेंदबाजी, रनों को रोक कर रखने वाली, बल्लेबाजों को बांध कर रखने वाली खतरनाक ये गेंदबाजी. आखिरी ओवर में बल्लेबाज कमाल दिखाता है लेकिन गेंदबाज की कमाल धमाल कारनामे वाली ये गेंदबाजी हो रही है. बॉलर्स विंस द टूर्नामेंट ऐसा कहा जाता है. बल्लेबाज आपको मैच जिताता है, गेंदबाज आपको टूर्नामेंट जिताता है. यानी गेंदबाजी आपकी अच्छी होनी चाहिए. जिनकी अच्छी गेंदबाजी उनकी टीम का बड़ा नाम होता है. कोशिश की गई, इस बार भी कनेक्शन हुआ नहीं है. शॉर्ट मिड विकेट पर 3-3 खिलाड़ी गेंद के ऊपर आएंगे. जल्दबाजी नहीं करनी है, सिर सलामत तो पकड़ी 50 ऐसा कहा जाता है लेकिन विकेट का पतन मैदान के अंदर किया जाएगा. अंतिम लम्हों में दिया है झटका. धाड़ उनको लगानी पड़ेगी, कारनामा उनको करना पड़ेगा.
एक सक्सेसफुल समाज सेवक, एक सक्सेसफुल बिजनेसमैन, एक सक्सेसफुल ऑर्गेनाइजर, लेकिन एक सक्सेसफुल खिलाड़ी भी अब बनना पड़ेगा। जिम्मेदारी उनके कंधों पर है और जो मुसीबत में खड़ा होता है वो बड़ा होता है, हमेशा कहा जाता है, लेकिन इनको अब कारनामा करना पड़ेगा मैदान के ऊपर। लेकिन सुशील की सराहना करनी पड़ेगी। जितनी तारीफ की जाए, जितनी प्रशंसा की जाए, उतनी कम इस गेंदबाज की। अपील जोरदार लाउड अपील की गई है। ये देखिए, ऐसे नहीं तो वैसे पर विकेट तो मिलने वाली ही है। जल्दबाजी एक और बार। दत्ता भाई कांबळे साहब गोल्डन डक के बनेंगे शिकार। हमने की तारीफ नजर लग गई और ये विकेट यहां से आएगा। दर्शकों की तादाद देखिए, सर सचिन रमेश तेंदुलकर पवेलियन में कई दर्शक वहां पे बैठे हैं, मुकाबलों का आनंद ले रहे हैं एकदम छाव में बैठकर। यहाँ पे धूप में टेकड़ी के ऊपर आप देखेंगे तो स्कूल के स्टूडेंट्स मुझे नजर आ रहे हैं जो मैच का आनंद ले रहे हैं। क्रिकेट एक ऐसा खेल है जिसका आनंद कहीं से भी लिया जा सकता है और उसी वजह से कई दर्शक लाइव भी घर बैठे इस टूर्नामेंट का आनंद ले रहे हैं। गेंदें बची है अब यहाँ से। लास्ट बॉल हल्के हाथों से खेला, स्ट्रेट राउंड द ग्राउंड। सर सचिन रमेश तेंदुलकर, इनका स्ट्रेट ड्राइव वर्ल्ड फेमस था, उसी की याद दिलाई। लेकिन रनआउट के तौर पर एक और झटका, बैक टू बैक तीसरा रनआउट, ये आपको दिखाई देगा। रनआउट की हैट्रिक हो गई, ऐसा तो भी कुछ गलत नहीं होगा। लेकिन पहली पारी का खेल हुआ समाप्त। टीम पाटनेश्वर का टोटल बना 59 रन। स्कोर कार्ड के ऊपर आने वाली गेंदें होंगी 30 और टीम सोनकार को 60 रनों की जीत के लिए जरूरत होगी। 30 गेंदें 60 रन, हर ओवर के पीछे 12 रन आने जरूरी, हर गेंद के पीछे 2 रन आने जरूरी होंगे टीम सोनकार के लिए। क्या सोनकार करेगी पलटवार या फिर बाजी को जीतकर पाटनेश्वर बनेगी बाजीगर, ये भी अब देखना पड़ेगा। लेकिन 30 गेंदें 60 का पीछा कैसा होगा, इसका आंखों देखा हाल सुनाएंगे जन्मभूमि और कर्मभूमि दोनों टीमों के एक निष्पक्ष कमेंटेटर हम चलेंगे, हमारे साथी कमेंटेटर परमेश जी पाटिल सर इनके पास। लेकिन उससे पहले हम डीजे ऑपरेटर को देंगे एक मौका, बजाइए। येस, थँक्यू मानस. खरं तर पहिल्या सत्रामध्ये आपण मानस मनोरे यांचा आवाज ऐकलात. उत्कृष्ट फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. फलंदाज हवी ठरले सोनकारच्या गोलंदाजांवरती. एक्स्ट्रा फार चेंडू फेकले असं आपण म्हणूया, अधिक वाईट चेंडू त्यामध्ये होते. ज्या अर्थी आपण आदित्य पाटीलची गोलंदाजी एकदा स्कोर कार्डवर लक्ष टाकूया, नेमकं काय घडलंय पहिल्या सत्रात. आदित्य पाटीलला 2 षटकांचा स्पेल देण्यात आला होता. आपण पाहिलं त्याच्या पहिल्या षटकात रन्स आल्या होत्या एकूण 8. दुसऱ्या षटकासाठी अजिंक्य आला. अजिंक्य याच्यावर आक्रमण केलं शिवशंभो पाटणेश्वर संघाने. 2 चौकार 1 षटकार त्या ओव्हरमध्ये आपण पाहिला. रन्स आल्या एकूण 18 रन्स. खरं तर
दुसऱ्या षटकामध्ये देखील ठोकल्या गेल्या, परंतु तिसरं षटक पुन्हा एकदा आपण आदित्य पाटीलला पाहिलं. 2 षटकार 1 चौकार, खूप साऱ्या रन्स खरं तर त्या षटकामध्ये देखील आल्या. तिसऱ्या षटका चौथ्या षटकासाठी मयूर, शेवटचं षटक कमबॅक केलं सुशील फुंडेकर या गोलंदाजाने. एकूण रन्स आपण पाहिल्या पहिल्या सत्रामध्ये 59 आणि 60 धाव संख्येचं लक्ष ठेवलंय. प्रतिषटक 12.00 असा रिक्वायर्ड रन रेट. RRचा आपण विचार केला तर प्रतिषटक 12 धावांच्या सरासरीने धावसंख्या जमा करायची आहे गावदेवी सोनखार संघाला. या स्पर्धेचे लाडके आयोजक देवेंद्र कोहली साहेबांनी विनंती केली, पाटणेश्वर संघाचे जेवढे समर्थक फॅन्स आहेत सर्वांना विनंती, आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचंय. प्रवीण, सर्वांना विनंती आहे, त्या ठिकाणी आमचे पाटणेश्वर गावातील जे प्रेक्षक आहेत सर्व पाठीराख्यांना. गणेश प्लीज सर्वांनी अतिथी कक्षामध्ये या. नितीन, सर्वांना आम्ही विनंती करतोय. पहा, खरं तर सोनखार गावाचे रहिवासी परंतु पाटणेश्वर गावाचे जावई आज विकास म्हात्रे आणि पाटणेश्वर टीमची जर्सी परिधान केले. सो निश्चितच त्यांचा सपोर्ट आज कोणाला असेल हे देखील महत्त्वाचं आहे, परंतु ते देखील म्हणत असेल की सोनखार संघ देखील माझा आहे, पाटणेश्वर टीम देखील माझा संघ आहे. आज मात्र खरं तर क्रिकेट मध्ये खरं तर विजय मात्र क्रिकेटचा होणार आहे हे निश्चित आहे. खूप चांगला सामना खरं तर पाहायला मिळेल, यात तील मात्र शंका नाही आहे. ओपनिंगसाठी अजिंक्य म्हात्रे, नॉन स्ट्राईकला आपण खेळाडू पाहणार आहोत विकी म्हात्रे. राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन असणारी जोडी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय रवित म्हात्रे. हा गोलंदाज स्ट्राईक गोलंदाज टीम शिवशंभो पाटणेश्वर संघाकडून पहिलं षटक फेकेल. पंचांना विनंती असेल आपण टाइम अलर्ट करा, फार वेळ नाहीये, सामना लवकरात लवकर आपण सुरू करायचा. 60 धाव संख्येचं लक्ष्य. खरं तर 5 षटकांचा सामना, प्रतिषटक 12 धावांचा रिक्वायर्ड रन रेट तेवढंसं सोपं नाहीये या मॅच मध्ये. अगदी सुरुवातीपासून असं आपण म्हणूया सुपर माइंड क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही टीम्सला. पहिला चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह लेंथवर होता, ड्राईव्ह पाहायला मिळाली, रनआउटचा धोका. खेळाडू या ठिकाणी बचावलाय का हे आता पाहावं लागेल. खेळाडू सुरक्षित आहे की नाही रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी आम्ही जरूर घेणार आहोत. आमची लाईव्ह टेलिकास्ट टीम ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून या ठिकाणी जरूर पाहायला जाईल. फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी आम्ही पाहतोय. चला, तिसरे पंच संतोषजी चौधरी सर, आपण कुठे असाल तर कॉम्बॉक्स मध्ये या. काही घाई करण्याची आवश्यकता नाहीये. आपण नेहमी महामार्गावर मोठे फलक पाहत असतो की अति घाई आणि संकटात नाही. पहिला चेंडू ड्राईव्ह लेंथवर एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षण कमालीचं झालं. विकी क्रीजच्या फार पुढे गेला. तदनंतर चेंडू जरूर स्टंपला लावला. यश मिळालंय की नाही हे जरूर पाहायला जाईल. थोडा काळ प्रतीक्षा करा. योगेश पाटील, आपण जरूर या ठिकाणी रेफर केलं गेलंय पाहतोय. टेलिकास्ट टीम या ठिकाणी जरूर पाहतोय. ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून पाहायला जाईल. फलंदाज बाद. पहा, एकही चेंडू न खेळता गोल्डन डकचा शिकार झाला. यस डीजे प्लीज. अगदी पहिल्या चेंडूवर रनआउटची खेळाडू धावबाद झाला. त्या ठिकाणी विकी म्हात्रे. संघ अडचणीत आहे. 60 धावांचं टार्गेट, धावांचा डोंगर पार करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर योगेश डंगर.
उजव्या हाताचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग चेस सुरू आहे, चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट, अजिंक्य म्हात्रेने ठोकलाय पहिला चौकार. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चुका पाहायला मिळाल्या टीम सोनखार संघाकडून. ज्या अर्थी पहिली विकेट म्हात्रेची विकेट रनआउटच्या स्वरूपाने बाद झाली, तदनंतर हिट विकेटचा शिकार झाला अजिंक्य म्हात्रे. नवीन खेळाडू कल्पेश डंगर. लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न, बॉडी बॅलन्स खराब पाहायला मिळाला. उत्कृष्ट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक. 60 धावांचा पाठलाग करत असताना टीम सोनखारला आपण पाहतोय 2 विकेट्स त्यांनी गमावलेत. चांगला फटका, इनसाइड आउट. दीपेक्षा कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. कल्पेश डंगरच्या बॅट मधना पहिला चौकार सोनखार संघासाठी. संघाचा अकाउंट खरं तर ओपन केलंय. कल्पेश डंगरने चौकार आलाय. यावेळेस चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. ऑफस्टिकच्या बाहेर गुडलँड स्पॉटवर अतिरिक्त गती, ॲक्युरेसी आणि स्विंग पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहायला मिळाला. चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज रवित म्हात्रे. हा गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेर वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये दीपेक्षा कव्हरला. एक टप्पा, चेंडू मात्र चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकांती आपण पाहतोय एकूण धावसंख्या गावदेवी सोनखार संघाची 60 धावांचा पाठलाग करत असताना 8-2 टीम गावदेवी सोनखार संघ.
शिवशंभो पाटणेश्वर संघाच्या विरोधात खेळत असताना खरं तर सोनकार संघाची धावसंख्या आपण पाहिली. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज देवेश जोशी फुलटॉस ऑफ स्टिकच्या बराचसा दूर. पंच बंटी म्हात्रे जोहे यांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एक्स्ट्रा चेंडू देखील या षटकामध्ये फेकावा लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. 60 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी सोनकार संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. ज्या अर्थी पहिल्या षटकामध्ये आपण रवित म्हात्रेची गोलंदाजी पाहिली, दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू जरूर व्हाईट बॉल होता, परंतु दुसरा चेंडू असा आपण म्हणूया खूप चांगला डिलिव्हर झाला. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर रीच करायचं होतं. तदनंतर आपण पाहिलं की ऑफ स्टिकच्या बाहेर या ठिकाणी चेंडू व्हाईट घोषित केला गेलाय. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या पाहायला मिळेल डबल फिगर मध्ये 10 रन्स. 10 धावा धावफलकावर जरूर आहेत. योगेश डंगर ऑन स्ट्राईकला. शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर या ठिकाणी खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. पण क्रीज मध्ये खडे खडे स्ट्रोक्स प्ले करायचा होता. तुम्हाला क्रीजचा वापर करावा लागेल, फुटवर्क दाखवावं लागेल. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस बराच बाहेर होता ऑफ स्टिकच्या. या षटकात कदाचित हा तिसरा चेंडू स्क्वेअर फेकला. क्रिकेटचा 22वा नियम जरूर या ठिकाणी लागू ठरेल. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. 3 चेंडू या षटकामध्ये वाईट फेकले गेलेत. मोठं एक जास्त चेंडूंचा षटक कदाचित पाहायला मिळतो. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. चारती योगेश डंगर यांचा आपण फुटवर्क पाहतोय. असं वाटतंय की त्यांचे पाय बांधून ठेवलीत का काय कोणी. फुटवर्क या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. 60 धावांचं लक्ष्य. पहिल्या सत्रात उत्कृष्ट फलंदाजी शिवशंभो पाटणेश्वर संघाची. 60 धावांचा पाठलाग करत असताना आघाडीचे 2 खेळाडू वैयक्तिक चुकांमुळे बाद झालं. एक रनआउटची, एक हिट विकेट. तदनंतर योगेश डंगर आणि कल्पेशला पाहतोय. पहिल्या षटकात 2 क्लासिकल कव्हरचे फटके पाहिले कल्पेशच्या बॅट मधना. अधिक स्ट्राईक कल्पेशला कशी मिळेल याचा विचार करणं फार महत्वाचं आहे. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. हे प्रेशर आहे. हे प्रेशर आहे मोठ्या स्पर्धेचं. हे प्रेशर आहे मोठ्या धाव संख्येचं. ज्या अर्थी पहिल्या 4 टीमचा आपण विचार केला, 2 सामने जिंकले दीव 11 दीवने. इरवाडीला परास्त केलं. तदनंतर अष्टविनायक जोहे संघाला पराभूत केलं. आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय 3ऱ्या फेरीमध्ये. दीव 11 दीव संघाला पाहणार आहोत. आणखीन एक स्क्वेअर चेंडू. ऑलरेडी हा चौथा खर तर व्हाईट चेंडू आपण पाहिला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. योगेश डंगरला दाखवलाय पॅव्हलिनचा रस्ता. आणखीन एक धक्का टीम गावदेवी सोनकार संघाला. तिसरी विकेट गमावले. धावांचा पाठलाग करत असताना सोनकार संघाने नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटील, गुणवान खेळाडू अर्थातच सोनकार टीम मधला आपण पाहतोय. धावसंख्या सध्या स्थितीत आपण पाहतोय स्कोर कार्डवर एकूण 12 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच अंजनी कुमार वडावच्या विरोधात श्लोक 11 हमरापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यावं.
अंजनी कुमार वडाव आणि श्लोक 11 हमरापूर. फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट. सिंगल जरूर मिळेल, फारसं काही हाती लागणार नाहीये त्या ठिकाणी. एक या धावसंख्येने धावसंख्या पुढे जाईल. अर्थातच धावसंख्या पाहायला मिळतोय स्कोर कार्डवर. 13 धावा धावफलकावर, 13 रन्स ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रति षटक गावदेवी सोनकार संघाला करायच्या होत्या 12 रन्स, परंतु आता इक्वेशन असेल येणारे चेंडू बाकी असतील 18 चेंडू बाकी आहेत. 3 षटकांचा खेळ बाकी असेल आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 47 धावसंख्या पाहिजेत. 15.47 अशा प्रकारचा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी सोनकार संघाच्या समोर असेल. तेवढं सोपं नाही आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं टॉस गमावल्यानंतर शिवशंभो पाटणेश्वर संघाची उत्कृष्ट फलंदाजी, तितकीच ताकदीची गोलंदाजी पाटणेश्वरची राहिले. विकास म्हात्रे यांना काहीसा फोन किंवा मेसेज आला असेल, ते चाललेत या ठिकाणून. सोनकार संघ अडचणीत सापडलाय. या अडचणी जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर लॉफ्टेड हिट, मोठे फटके या ठिकाणी तुम्हाला खेळावे लागतील. षटकार चौकारांची भाषा तुम्हाला बोलावी लागेल. पाहूया येणाऱ्या 3 षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. फटका या ठिकाणी लाजवाब, परंतु क्षेत्ररक्षक आहे समीर. सहज सोपा पकडलाय झेल, समीरने पकडलाय झेल आणि आदित्य पाटीलचा संपलाय खेळ. अनेक विकेट्स गमावलेत. विकेट पाठोपाठ विकेट या ठिकाणी जात आहेत सोनकार संघाचे. खरं तर कल्पेश डंगरला तुम्हाला साथ देणं गरजेचं आहे. आपल्या टीम मधला सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण असेल तर तो नॉन स्ट्राईकला थांबला आहे. जर्सी नंबर 8 कल्पेश डंगर त्या ठिकाणी केडी आहे. त्याला साथ देणं गरजेचं आहे. पहा ज्या अर्थी पहिली विकेट रनआउटची गमावली, काहीही आवश्यकता नव्हती मित्र असं म्हणेल. अति घाई संकटात नेई रनआउटची विकेट, विकी मात्रे बाद. तदनंतर आपण पाहिलं की हिट विकेटचा शिकार झाला अजिंक्य म्हात्रे. तदनंतर आपण पाहिलं योगेश डंगर अनेक डॉट बॉल खेळला, ते प्रेशर आलं, प्रेशर हँडल करू शकला नाहीये. योगेश डंगरने देखील आपली विकेट फेकली. तदनंतर आदित्य पाटीलला पाहिलं लॉफ्टेड हिट खेळण्याच्या नादामध्ये त्यांनी देखील आपली विकेट गमावले. वेल फिनिश करावं लागेल. तुम्हाला हा जर सामना संपवायचा असेल ना तर चांगलं क्रिकेट या ठिकाणी खेळणं गरजेचं असेल. ऑफस्टिकच्या बराचसा दूर प्रवीणजी आंद्रे सरांचा इशारा आला, इट्स अ वाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त चेंडू आपण पाहणार आहोत. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 14 धावा धाव फलकावर. पाटणेश्वर गावचे आमचे परम मित्र नितीन या ठिकाणी सामनाचा आस्वाद घेत आहेत. त्याचप्रमाणे गणेश असेल. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आपल्या गावातील स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आपण स्वागत करूया. मंचकावर उपस्थित प्रवीण पाटील अंतोरे गावचे उत्कृष्ट खेळाडू ते देखील राहिलेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. फटका चांगला आहे, चेंडू मात्र चाललाय सरळ आउट ऑफ द पार्क. ब्रँडेड षटकार. सामना आहे पहा. ज्या अर्थी आम्ही प्रत्येक वेळी सांगतोय की एक खेळाडू काय करू शकतो. श्लोक 11 हमरापूर कालच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सुपर 4 मध्ये दाखल झालाय. आणखीन एक लॉफ्टेड हिट. कल्पेश डंगर थांबणार नाहीये. हा विडा उचललाय. 60 रन्स त्याला करायचे कंप्लीट. आणखीन एक मॅसिव्ह हिट ठोकलाय. बिग बिग षटकार. खरंच ज्या अर्थी हर्ष 11 दुर्शेत आयोजित उपसरपंच चषकामध्ये श्लोक 11 हमरापूर सुपर 4 मध्ये दाखल झाला आणि त्याचं एकमेव कारण विशाल सुशांत शेदवाल. 1 मॅन आर्मी, बिग बजेट म्हणून आम्ही नेहमीच श्लोक 11 संघाचा या ठिकाणी नाम उल्लेख करत असतो. निश्चितच टॉस केली जाईल.
आपण त्या ठिकाणी काही काल प्रतीक्षा करा. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 षटकारानंतर कमबॅक केलंय. धावसंख्या 27. अद्याप हा सामना असा आपण म्हणूया दोन्ही संघांच्या बाजूने आहे. 27 धाबा स्कोर कार्डवर या षटकातील चेंडू बाकी असतील 1. फिरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक योगेश पाटीलने झेल ड्रॉप केला. रन्स मिळाल्या त्या ठिकाणी एकूण 2 आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल एकूण स्कोर कार्डवर 29 धावा. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी संपन्न होणार आहे. येणारे 2 षटक 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता असेल. गावदेवी सोनखार संघाला आपण टॉस करूया. लाडके आयोजक देवेंद्र कोहली साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला असेल श्लोक 11 हमरापूर, दुसऱ्या बाजूला असेल अंजनी कुमार वडाव. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. टॉस जिंकलाय श्लोक 11 हमरापूर संघाने. निर्णय का असेल सांगतो. खर तर निर्णय त्यांनी खर तर प्रारंभी ठेवलाय. उत्कृष्ट आयोजन आपण पाहतोय. ज्या अर्थी काल भन्नाट फॉर्म मध्ये तुझी बॅटिंग पाहिली, आज देखील 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये श्लोक 11 हमरापूर संघ खेळतोय. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच छान आहे. आपले जवळचेच मित्र आहेत, पण त्याहीच आयोजन केलंय. आणि कदाचित काहीसा मेसेज तुझ्या टीम कडून आलाय. फिल्डिंग फर्स्ट घेऊ. क्षेत्ररक्षण निवडलंय. प्रतिस्पर्धी संघ अंजनी कुमार वडाव. या संघाच्या विरोधात कधी खेळलात का तुम्ही? नाही, पहिल्यांदाच खेळतोय. पहिल्यांदाच खरं तर ह्या टीमच्या विरोधात आपण खेळणार आहोत. आपण जाऊया. अंजनी कुमार वडाव चे कर्णधार या ठिकाणी जॉईन झालेत. टॉस किती महत्वाची होती? टॉस महत्वाची होती. आमच्या संघासाठी फिल्डिंग आम्हाला घ्यावायची होती, पण आम्हाला बॅटिंग आली. आम्ही पण रानामानाचा प्रयत्न करू. चॅम्पियन ट्रॉफी 2024 आपण पाहिली. कोटला मैदानावरती आय थिंक अंजनी कुमार वडाव आणि दत्तगुरु वडाव अशी फायनलची लढत त्या ठिकाणी झाली. परंतु त्याही पेक्षा मी असं नेहमीच म्हणतो की संघटनेमध्ये खेळण्यापेक्षा तुम्ही बाहेरच्या स्पर्धा खेळत जा. ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? तुझ्या संघाला दादांच्या माध्यमातून एंट्री दिली आहे. नियोजन तर भारी आहे आणि या संघामध्ये आम्ही खेळताना इथं आम्ही बक्षीस मारण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू. फार वेळ घेत नाहीये. खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि तुझ्या टीम्सला, आणि दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. श्लोक 11 हमरापूर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. येणारे षटक बाकी असतील 2 आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत एकूण 31 धावसंख्येची आवश्यकता असेल. सामना आहे. प्रतिषटक 15.50 धावसंख्येची आवश्यकता असेल. 15.5च्या सरासरीने असं आपण म्हणूया धावसंख्या जमा करायचे. 1 षटक जर मोठं आलं सोनखार संघासाठी तर सामना बदलायला वेळ लागणार नाहीये. मयूर पाटील ऑन स्ट्राइकला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. इक्वेशन बदलेल. आता मात्र येणारे चेंडू असतील बाकी 12. 2 षटक आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज जितू म्हात्रे समोर या ठिकाणी फेकला होता. ड्राईव्ह लेंथवर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट. बॅटची आतली कडा चेंडूने घेतली. चेंडू ऑन साइडला टर्न झाला. रन्स मिळाली 1. स्ट्राइकला आलाय कल्पेश. पण जर तुम्हाला 12 मध्ये 30 करायचे तर मित्र असं म्हणेल की 3 षटकार, किमान 3 जर षटकार आले तर सामना चेंज होऊ शकतो. परंतु अनुभवी गोलंदाज जितू म्हात्रे. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये सुपला शॉट. चेंडू चाललाय ओव्हर द रोप. चौकार. 10 चेंडू आणि 25 धाव संख्येची आवश्यकता. द वन मॅन आर्मी, द वन मॅन शो या ठिकाणी पाहायला मिळतो. कल्पेश डंगर हा खेळाडू आज लढलाय आपल्या टीमसाठी, परंतु अनुभवी गोलंदाज जितू म्हात्रेला आपण पाहतोय. समोर होता लॉफ्ट एडिट करायचं होतं. गती परिवर्तन मिस केला असं आपण म्हणूया. अशा आणखीन काही संधी जरूर येतील.
नेहमीच आम्ही सांगत असतो की जीवन असो किंवा क्रिकेट, तुम्ही हार मानू नका. एका पराभवाने कोणी फकीर होत नाहीये आणि एक जिंकल्यामुळे कोणी सिकंदर होत नाहीये. फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक योगेश पाटीलने पकडला झेल, मोठा अडथळा केलाय दूर. कल्पेश डंगर तंबूच्या आश्रयाला. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू फेकला होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि शॉट बॅकवर्ड रिजन मध्ये त्या ठिकाणी योगेश पाटील यांनी उत्कृष्ट महत्वाचा झेल पकडला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुशील फुंडेकर. पण तुमच्यात कॉन्फिडन्स पाहिजेत. चारती जितेंद्र म्हात्रे अनुभवी गोलंदाज, त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे. त्यांच्या गोलंदाजीवर एक वाईड आला, त्यानंतर एक चौकार आला, परंतु त्यांना ठाऊक होतं कोणत्या लाईन आणि लेंथवर चेंडू फेकायचा, खेळाडू कशा प्रकारचा प्रयत्न करतोय, कोणता स्ट्रोक्स प्ले करणारा, आणि त्या अनुषंगाने खरं तर गोलंदाजी करतायत. अनुभव हा सर्वोत्कृष्ट गुरु असतो असं म्हणावंच लागेल. ते दिसलं आज खरं तर या मॅच मध्ये. जुसी फुलटॉस, चांगला फटका अलोंग द कार्पेट. डीके त्या ठिकाणी असतील. रन्स मिळतील एकूण 2 या धावसंख्येने धावसंख्या पाहायला मिळेल. एकूण स्कोर कार्डवर 37 रन्स ऑन दी बोर्ड. अद्याप विजयासाठी 7 चेंडू आणि 23. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर सामना बनेल. समोर होता, बॅट स्विंग पाहायला मिळाली, चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाले. षटक संपलं. चौथं 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय एकूण 37 धावा स्कोर कार्डवर. उत्कृष्ट गोलंदाजी खरं तर या ठिकाणी पाहायला मिळाली. शेवटचं षटक बाकी असेल आणि शेवटच्या षटकामध्ये अर्थातच रन्स करायचे आहेत. एकूण 23. अर्थातच आठवण झाली कार्लोस ब्रॅथवेटची. T20 वर्ल्ड कप मध्ये 4 षटकार ज्यांनी ठोकले होते आणि तो वर्ल्ड कप आपल्या संघाला जिंकून दिला होता. तुम्हाला व्हावं लागेल हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव सारखी करावी लागेल बॅटिंग. तुम्हाला व्हावं लागेल ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि तुम्हाला व्हावं लागेल गावदेवी गावठाणचा करण मडवी. ज्या अर्थी करण मडवीने इतिहास रचला होता. येतील का? पण 23ची आवश्यकता आहे. कठीण असं काही नाही है. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसी का नाम है क्रिकेट, जहां सारे प्रेडिक्शन होते फेल. आपण भविष्यवाणी कदापि करू शकणार नाही आहोत. DK कांबळे, दत्ता कांबळे बॉलिंग ट्रॅकवर. खराब चेंडू आहे. हा संधी आली होती परंतु ही संधी मिस केल्या. जोशी फुल टॉस, वेट्स ऑफ वाईट, इट्स अ बीमर कॉल. 1+1. 2 धाव संख्या स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्यात. आता मात्र 6 मध्ये 21ची आवश्यकता आहे. पाटणेश्वरचा 12th मॅन थोडा हसतोय परंतु जेव्हा आपण मैदानात असतो ना नितीन, आपल्याला घाम फुटतो. मग क्रिकेट असो किंवा कबड्डी. शिवशंभो पाटणेश्वर म्हटलं की कबड्डी खरं तर गावामध्ये खूप प्रचलित आहे आणि आज खरं तर हे सर्व पाटणेश्वर गावातील क्रिकेट खेळणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फ्रीची संधी. सुशील फुंडेकर, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ऑन स्ट्राइक. लोवो फुल टॉस, जोशी फुल टॉस, फ्लिकचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. मिळेल एक सिंगल. दुसऱ्याच्या शोधात आहे का? नाही. या ठिकाणी सिंगल जरूर मिळेल. पॅडवर चेंडू होता. रन्स मिळाली फक्त एक सिंगल. पण ज्या एंड कडनं सध्या फलंदाजी सुरू आहे ना, त्या एंडला डाव्या हाताचाच फलंदाज पाहिजे, कारण की त्याच्यासाठी ती बाउंड्री जवळ आहे. त्याच्या विरोधात जर आपण विचार केला तर उजव्या हाताच्या फलंदाजाला टेकडीकरचा जो एरिया आहे, मग स्क्वेअर लेग म्हणा, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन, हा एरिया थोडा दूर आहे.
सो सहजासहजी तिकडे बाउंड्री जाणार नाहीये, परंतु मयूर पाटील कडे ताकद आहे. समोर आहे लॉफ्टेड हिट, डीकेच्या विरोधात आक्रमक फटका, मयूरच्या पॅट मधना हा षटकार. संपला नाहीये. चेंडू बाकी असतील 4 आणि करायचे आहेत 14. 4 चेंडू 14ची आवश्यकता. मयूर पाटील आणखीन एक समोर होता, चेंडू जरूर मिस केला. आज प्रत्येक चेंडूला सोन्याचा भाव आहे. समाजसेवक आमचे दत्ता कांबळे साहेब बॉलिंग ट्रॅकवर आहेत. आज त्यांच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन आहे, जिम्मेदारी आहे. 60 धावांचं लक्ष्य पाठला करत असताना सोनकार संघाला आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेर प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक चाललाय, दन 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 करत सीमा पार षटकार. हार मानणाऱ्यातला सोनकार संघ नाहीये हे दाखवलंय. ज्या अर्थी संतोष सर 5 लॉग ओव्हर मध्ये काय जबरदस्त बॅटिंग, द वन मॅन आर्मी. या ठिकाणी सोनकार संघ लढला. आघाडीचे खेळाडूंनी निराशा जरूर केली, परंतु इक्वेशन 2 चेंडू 8 धावा सामना आलाय असं मात्र आता म्हणावं लागेल. 2 चेंडू 8 धाव संख्येची आवश्यकता. ठीक आहे, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत. शॉर्ट पिच आहे, फटका फसलाय, बॅटची टॉप एज, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे का पाहूया, दुसरी मिळेल का? होय, दुसरी रन्स कंप्लीट झालंय. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धाव संख्येची आवश्यकता. नितीन, जबरदस्त सामना झालाय. 1 चेंडू 6 धाव संख्येची आवश्यकता आहे. षटकार ठोकणारा खेळाडू स्ट्राइक वर आहे. ऐतिहासिक क्षण. क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिली मॅच 1 लाखाच्या स्पर्धेसाठी सोनकार संघ. 1 चेंडू 6 ची आवश्यकता. त्या ठिकाणी फुलटॉस चेंडू जरूर होता, मिस केला आणि हा सामना जिंकला. अर्थातच ही लढत जिंकली शिवशंभो पाटणेश्वर संघाने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम सोनकार. सन्माननीय कुंदन दाभाडे